गृहिणींनी हाऊसवाईफनी त्यांच्यासाठी काही बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आहेत का, म्हणजे हाऊसवाईफसाठी फक्त? खूप आहेत. हाऊसवाईफना आत्ता सुरुवात करत असताना घर सांभाळून करण्यासारखे जर व्यवसाय कुठले सांगायचे झाले तर ई कॉमर्सचा व्यवसाय, ट्रेनिंग कोचिंगचा व्यवसाय. ट्रेनिंग कोचिंग म्हणजे ज्युनियर केजीच्या मुलांना शिकवलं, सिनियर केजीच्या मुलांना शिकवलं ते नाही. मी ऑनलाईन ट्रेनिंग कोचिंग म्हणतोय, ज्याच्यामध्ये तुमच्याकडे जर स्किल्स असतील तर ते स्किल्स तुम्ही दुसऱ्याला शिकवू शकता. मग तुम्ही पेंटिंग शिकवा, आर्ट शिकवा, हेल्थ अँड वेलनेस मध्ये काही शिकवू शकता. म्हणजे माझ्या माहितीत अशी एक व्यक्ती आहे की जी बासरी शिकवते, महिन्याला 1.5 करोड रुपये कमवतात. ऑनलाईन भाषा, ऑनलाईन ते पण. महिलांनी किंवा गृहिणींनी व्यवसायामध्ये येताना फक्त माझं पॉकेट मनी निघावं किंवा फक्त नवऱ्याला सपोर्ट व्हावं या मानसिकतेने व्यवसाय उभा न करता तो व्यवसाय एक ब्रँड कसा उभा करतो, सुरुवात करतानाच ब्रँडच्या हिशोबाने विचार करा. कडनं ट्रेनिंग घेतलेल्या एक ताई आहेत, त्या ई कॉमर्सवरनं फक्त सेलिंग करतात आणि माझ्या मते महिन्याला त्यांचं 40-1 लाखाचं रेव्हेन्यू आहे त्यांचं. म्हणजे आय थिंक कॉलेजमधनं जस्ट पास आउट झालेली मुलगी आहे. तिने टोट बॅग्स मध्ये काम चालू केलं. तिला ऑर्डर आली, 2 ऑर्डर आल्या 25-25 लाखाची. एक प्रॉफिट मार्जिन साधारणपणे 12-13% प्रॉफिट मार्जिन. इन्व्हेस्टमेंट काही नाही केली तिने, फक्त मार्केटिंग केलं. त्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट लागत असं ना, मेन फक्त सोशल मीडियाचा वापर करा ना. सोशल मीडियाचं गणित सांगायचं झालं ना तर सोशल मीडियामध्ये तुम्ही 1 रुपया टाकला तर 3 रुपये परत येतात.